नमस्कार मुलांनो, मी देशपांडे सर. तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला इंटरमिडिएट स्विचच्या साहाय्याने एक दिवा 3 ठिकाणाहून नियंत्रित करणे हा डायग्राम मी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्यासाठी इथं लक्ष द्या, व्हिडिओ पूर्णपणे पहा तुम्ही. तर सर्वात पहिला आपण इंटरमिडिएट स्विच काय आहे त्याचा आपण थोडा परिचय घेऊया. लक्ष द्या तुम्ही. इंटरमिडिएट स्विचमध्ये दोन प्रकार असतात. किती असतात? दोन प्रकार असतात. इंटरमिडिएट स्विच मध्ये दोन प्रकार असतात. त्यातला आता पहिला प्रकार आपण बघूया. त्यातला पहिला प्रकार असा आहे, स्ट्रेट कॉन्टॅक्ट. काय म्हणतात? स्ट्रेट कॉन्टॅक्ट. हा पहिला प्रकार आहे, स्ट्रेट कॉन्टॅक्ट. आता दुसरा प्रकार बघूयात आपण. दुसरा प्रकार आहे क्रॉस कॉन्टॅक्ट. दुसरा प्रकार आहे क्रॉस कॉन्टॅक्ट. तर आता बघूयात आपण स्ट्रेट कॉन्टॅक्ट आणि क्रॉस कॉन्टॅक्टमध्ये काय फरक आहे ते. सर्वात पहिला आपण स्ट्रेट कॉन्टॅक्ट बघूया. इंटरमिडिएट स्विचला प्रामुख्याने 4 टर्मिनल असतात. किती टर्मिनल असतात? 4 टर्मिनल. स्ट्रेट कॉन्टॅक्टलाही 4 टर्मिनल आहे. त्याला अशी नावं असतात वरती, L1 L2, परत L1, परत L2, किंवा 1 2 3 4 असे नावं देतात, किंवा 1 2 1 2 असे सुद्धा नावं देतात. तर स्ट्रेट कॉन्टॅक्टमध्ये काय असतं ते आपण आता बघूयात. स्ट्रेट कॉन्टॅक्टमध्ये काय होतं, ज्यावेळेस स्विच तुमचा ऑफ असतो त्यावेळेस हा टर्मिनल आणि हा टर्मिनल काय असतो? शॉर्ट असतो तुमचा. ज्यावेळेस तुमचा स्विच ऑफ असतो त्यावेळेस, इथं मी लिहितो ऑफ. ज्यावेळेस तुमचा स्विच ऑफ असतो त्यावेळेस L1 L1चा कॉन्टॅक्ट होतो, L2चा आणि L2चा कॉन्टॅक्ट होतो. पण ज्यावेळेस तुम्ही ऑन करता हा स्विच, त्यावेळेस या दोघांचा कॉन्टॅक्ट तुटून हा स्विच असा स्ट्रेट होतो. काय होतं? स्विच हा स्ट्रेट होतो ज्यावेळेस तुम्ही ऑन करता स्विच. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑन करताना स्विच त्यावेळेस हे असं होतं. हा झाला स्ट्रेट कॉन्टॅक्ट. आता आपण क्रॉस कॉन्टॅक्ट बघूयात. स्ट्रेट कॉन्टॅक्टला सुद्धा 4 टर्मिनल असतात, L1 L2, L1 L2. यामध्ये पण काय असतं, ज्यावेळेस स्विच तुमचा ऑफ असतो त्यावेळेस L1 L1 L2 L2 याचा असा कॉन्टॅक्ट होत असतो या स्विचचा. ज्यावेळेस स्विच तुमचा ऑफ असतो त्यावेळेस, मी तर लिहिलेलं आहे, ज्यावेळेस तुमचा स्विच ऑफ असतो त्यावेळेस असा कॉन्टॅक्ट होतो. कशाचा? क्रॉस कॉन्टॅक्टचा. पण ज्यावेळेस तुम्ही क्रॉस कॉन्टॅक्ट स्विच ऑन करता त्यावेळेस काय होतं? असं सप्लाय होतो. L1, इथं पण नाव देतो मी, L1 L1 L2 L2. तर काय होतं, L1 मधून L2ला सप्लाय जातो, L1 मधून L2 मध्ये सप्लाय जातो. तर हा फरक आहे दोघांमध्ये. कशामध्ये? स्ट्रेट कॉन्टॅक्टमध्ये आणि क्रॉस कॉन्टॅक्टमध्ये. तर बघून घ्या तुम्ही डायग्राम.
तर हा फरक आहे याच्यामध्ये स्ट्रेट कॉन्टॅक्ट आणि क्रॉस कॉन्टॅक्ट स्विचमध्ये. दोन प्रकार असतात इंटरमिडिएट स्विचमध्ये, स्ट्रेट कॉन्टॅक्ट आणि क्रॉस कॉन्टॅक्ट. आता आपण पुढे बघूयात इंटरमिडिएट स्विचच्या साहाय्याने एक दिवा 3 ठिकाणावर नियंत्रित करणे. हा मी तुम्हाला सर्वात पहिला स्विचचा परिचय दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पुढचा डायग्राम समजायला सोपं जाईल. तर आता आपण बघूयात पुढचा डायग्राम. इंटरमिडिएट स्विचच्या साहाय्याने एक दिवा 3 ठिकाणाहून, किती 3 ठिकाणाहून नियंत्रण करणे. काय करणे? नियंत्रण करणे. मागच्या पाठात तुम्ही बघितलंच आहे जिना वायरिंग, की एक बल्ब तुम्ही 2 ठिकाणावर नियंत्रित करू शकता. ते डायग्राम काढून दाखवतो मी जिना वायरिंगचं तुम्हाला परत एकदा माहितीसाठी, बेसिक माहितीसाठी. याला इथे आपण न्यूट्रल देतो. हा 2A स्विच असतो, याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतो, याचा आणि याचा पण कॉन्टॅक्ट होतो. हे दोन्ही टोकं आपण काय करतो? शॉर्ट करतो. आणि इथे आपण काय करतो? फेज देतो. ही कुठली वायरिंग झाली? ही झाली जिना वायरिंग. जिना वायरिंग. तर जिना वायरिंगमध्ये काय आहे? एक बल्ब आपण 2 ठिकाणावर नियंत्रित करू शकतो. जिना तुम्हाला वरती चढायचा आहे तर तुम्ही खाली स्विच प्रेस करणार. हा स्विच नेहमी खाली असतो आणि हा दुसरा स्विच हा नेहमी वरती असतो. आता तुम्ही जिना चढून वरती आले त्यावेळेस तुम्हाला बल्ब बंद करायचं, तर तुम्ही कुठला स्विच बंद करणार? हा बंद करणार आणि तुमचं बल्ब बंद होणार. आणि परत तुम्हाला जिना जर खाली उतरायचा आहे त्यावेळेस तुम्ही हा स्विच चालू करणार आणि खाली जाऊन बंद करणार तुम्ही. तर हा जो बल्ब आहे तुम्ही 2 ठिकाणावर नियंत्रित करू शकता. पण जो इंटरमिडिएट स्विचच्या साहाय्याने आज जे आपण बघणार आहे, इंटरमिडिएट स्विचच्या साहाय्याने एक दिवा 3 ठिकाणावर नियंत्रित करणे. तर या स्विचच्या मदतीने जो इंटरमिडिएट स्विच आहे त्याच्या साहाय्याने आपण काय करणार आहे? 3 ठिकाणाहून एक बल्ब नियंत्रित करणार आहे. तर ते आता आपण बघूयात त्याचा डायग्राम. तर आता आपण बघूयात इंटरमिडिएट स्विचचा डायग्राम काढूयात. आता आपण लक्ष द्या तुम्ही इथे. सर्वात पहिलं बल्बचा मी सिम्बॉल काढतो इथे. हा बल्बचा सिम्बॉल आहे. हा 2A स्विचचा सिम्बॉल आहे. कोणता? 2A स्विच. 2A स्विचला नेहमी 3 टर्मिनल असतात आणि मधला जो पॉईंट असतो तो नेहमी कॉमन असतो. आता यामध्ये आपण कुठला स्विच वापरणार आहे? इंटरमिडिएट क्रॉस कॉन्टॅक्ट. कोणता वापरणार आहे? क्रॉस कॉन्टॅक्ट.
यामध्ये आपण क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विच वापरणार आहे. हा झाला 2A स्विच. तर यामध्ये काय करायची, बल्बची एक वायर काढायची, हाफ वायर, ती यामधल्या कॉमनला तुम्हाला जोडायची आहे. आता काय करायचं, याला आता आपण नावं देऊयात. S1, S2 आणि S3. स्विच 1, स्विच 2 आणि स्विच 3. आता काय करायचे, S1ची वायर इथे अशी जोडायची आहे तुम्हाला. काय करायची आहे, ही जोडायची आहे तुम्हाला इथे अशी वायर. इथे तुम्हाला काय करायचं, इथे तुम्हाला फेजचा सप्लाय द्यायचा आहे आणि इथे न्यूट्रल, इथे तुम्हाला न्यूट्रलचा सप्लाय द्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारची इंटरमिडिएट स्विचची वायरिंग झालेली आहे. दोन 2A स्विच वापरले आपण आणि एक क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विच वापरलेला आहे आपण. कुठला, क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विच. इथं मी खाली लिहितो, क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विच. तर आता आपण बघूयात, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो याबद्दल की वर्किंग कसं होतं त्याचं. हे बघा, बल्बला न्यूट्रल तर कंटिन्यू भेटतच असते, न्यूट्रल कधीही बंद नसते. न्यूट्रल याची चालूच आहे बल्बची. आता याला फक्त ज्यावेळेस फेज भेटेल त्यावेळेस हा बल्ब काय होणार आहे, चालू होणार आहे. आता S1 हा स्विच आहे, ठीक आहे. आता मी S1 स्विच हा आता ऑफ आहे. काय आहे, हा ऑफ आहे. पण आता सप्लाय कसं जातं आपण बघूया. इथून फेज आला, फेज इथपर्यंत आला. हे दोन्ही टोके शॉर्ट असल्यामुळे फेज तुमचे इथून जाणार आहे, इथून पण जाणार आहे आणि या दोघांचा कॉन्टॅक्ट होतो, त्यामुळे बल्ब तुमचा लागणार आहे. पण तुम्हाला हा बल्ब जर बंद करायचा आहे तर तुम्ही काय करणार आहे, हा प्रेस करणार आहे तुम्ही स्विच. काय करणार आहे, हा तुम्ही स्विच हा प्रेस करणार. हा प्रेस केल्यामुळं काय होणार आहे, तुमचा फेज इथून जाणार, इथपर्यंत येणार, इथपर्यंत येणार आणि या दोघांचं कॉन्टॅक्ट होत नाही, म्हणून तुमचा बल्ब काय होणार आहे, बंद होणार आहे. परत आता आपण क्रॉस कॉन्टॅक्टचा जो स्विच आहे आपण त्याची जरा माहिती घेऊयात आपण. आता समजा हा जिन्याच्या खाली स्विच आहे. कुठे, जिथून तुम्ही जिना चढता तिथे हा खाली स्विच आहे. हा आपण गृहीत धरूयात आपण, ठीक आहे. तर हा स्विच तुम्ही काय केला आहे, हा चालू केला स्विच. काय केलं तुम्ही, हा स्विच चालू केला. तर फेज तुमचा इथून येणार आहे, फेज इथपर्यंत येणार आहे तुमचा, फेज इथे येणार आहे आणि फेज या दोन्हींचे कॉन्टॅक्ट शॉर्ट असल्यामुळे तुमचा बल्ब लागणार आहे. पण मी जिना चढून इथून इथपर्यंत आलो, माझं घर कुठे आहे, मधल्या याच्यावरती आहे, टप्प्यात आहे माझं घर, ठीक आहे. तर मला बल्ब काय करायचा आहे, बंद करायचा आहे बल्ब. तर बंद करायचं असल्यामुळं काय करणार, हा स्विचचा नॉब मी वरती करणार. तर याचा असं क्रॉस कॉन्टॅक्ट होतो. काय होतं, असं याचा कॉन्टॅक्ट क्रॉस होतो असं. तो क्रॉस झाल्यानंतर काय होतं ते आपण बघूयात इथे. हा तुमचा फेज आहे. हे आता मी तुम्हाला याचा दुसरा डायग्राम काढून दाखवतो. ह्याच्यापेक्षा अजून सोपा डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला.
तर मी तुम्हाला जरा सोपी आकृती काढून दाखवत आहे, लक्ष द्या तुम्ही इथे. तर बघा बल्बला आता तुम्ही न्यूट्रल वायर दिलेलीच आहे, ठीक आहे. तर आता याला फेज पाहिजे, फेज भेटल्यानंतरच हे चालू होणार आहे. तर बघा आता इथं फेज आलेला आहे सप्लाय. तर आता सप्लाय कसं जातो बघा, इथं फेज आला, याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतो त्यामुळे फेज इथपर्यंत आलेला आहे. याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतो त्यामुळे इथं फेज पुढे गेलेला आहे. पण याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होत नाही त्यामुळं बल्ब तुमचा लागणार नाही, बल्ब तुमचा बंद राहणार आहे. कारण की याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतो त्यामुळं याला फेज भेटत नाही. तर आता आपण काय करूयात, हा जो स्विच आहे हा आपण चालू करून बघूयात. फेज तुमचा इथं आला, इथपर्यंत आला फेज, याचा आणि याचा कॉन्टॅक्ट झाला, इथून असा फेज आला, या टर्मिनलमधून या टर्मिनलमध्ये गेला फेज, इथपर्यंत आला फेज, याचा आणि याचा कॉन्टॅक्ट झाल्यामुळं काय फेज इथपर्यंत आला, त्यामुळे काय होणार आहे, हा बल्ब तुमचा चालू होणार आहे. ठीक आहे. समजा मी इथून जिना चढलो, ठीक आहे, जिना चढत आहे, हा स्विच जिन्याच्या खाली आहे, हा स्विच मी चालू केला आहे. मला आता जिन्याच्या मधल्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे, माझं तिथं घर आहे त्यामुळे मला स्विच ऑफ करायचं आहे. तर काय, मी याचं नॉब ऑफ करणार. त्यावेळेस आता याचा कॉन्टॅक्ट कसा होतो आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. हा असा क्रॉस कॉन्टॅक्ट होतो. काय होतो, क्रॉस कॉन्टॅक्ट. तर बघा इथून फेज आला तुमचा, फेज इथपर्यंत गेला, फेज इथून असा आला फेज, या टर्मिनलमधून जाऊन इथं तुमचा काय झाला आहे, सप्लाय ओपन झालं आहे त्यामुळे तुमचं काय होणार आहे, बल्ब बंद होणार आहे. ठीक आहे. पण जर वरच्या माणसाला जर खाली यायचं आहे तर तो काय करणार, आता हा स्विचचा नॉब दाबणार, तो दाबल्यानंतर काय होणार आहे, इथून फेज भेटणार आहे त्याला. ठीक आहे. इथून फेज अशी येणार आहे, हे कॉन्टॅक्ट शॉर्ट झाल्यामुळे फेज तुमचा असं जाणार आहे, इथपर्यंत फेज येणार आहे आणि तुमचा बल्ब लागणार आहे. तर अशा पद्धतीचं क्रॉस कॉन्टॅक्ट इंटरमिडिएट स्विचचं डायग्राम आपलं पूर्णपणे झालेलं आहे. बघून घ्या डायग्राम तुम्ही एकदा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि मी नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. मी तुमचा आभारी आहे. थँक्यू.